हॅलो हॅलो. हा अंशा बोल बोल ना अंशा. अरे अंशा तुला माहिती आहे ना आपलं म्हणजे आयडिया तसली भारी आहे ना बायकोला काय कळतच नाही. अरे नाही रे बाबा तुला काय सांगू बायकोला किती वेळा फसवलंय माहिती आहे मी. बरं अंशा मी आता आलो या वाड्याजवळ. बाई वाड्यावर या अब नाही जमत नाही रे यार एवढं पेग मारले तरी नाही जमत अंशा. चल चल ठेवतो अंशा. ओके ओव्हर अँड आउट ऑफ द बॉक्स. अरे बेल पण दारू प्यायले की माझी नशा लागली. आले आले. ये ना. अरे ये ना लांब राहा. मी मैतावरून आलोय लांब राहा. काय लांब राहा मैतावरून आलोय बाबा लांब राहा. काय रे कोण गेलं. ख्रिस गेलं. काय काय किस गेलं. हा? लांब राहा. अरे मी मैतावरून आलोय मी. हो ठीक आहे पण इतकं काय. अरे अरे बॅग बघ बॅग. चाट हो. आंघोळीला जातो मी बाय. असं काय आंघोळ कशाला ओरडतोयस एवढ्याने. साबण अरे डोक्यावर पाणी. कसला तरी वास येतोय रे पशा. एवढे माउथ फ्रेशनर. डोक्यावर पाणी. टॉवेल वाळलो. फ्रेश वाटतंय. अरे स्टॅच्यू ऑफ माउथ फ्रेशनर. काय एवढे माउथ फ्रेशनर कशाला हवे तुला बॅगेत. अगं ते नाही नाव म्हणजे ते ना. करू नकोस. एवढे माउथ फ्रेशनर कशाला हवे तुला बॅगेत. पानपट्टी खोललीस का तू पशा. करू नकोस. पशा किती खर्च करतोयस तू. तुला कळतंय का त्या माउथ फ्रेशनर कशाला यार. मला तू माझा संशय घेते. संशय घेते बाबू. लांब राह तू यार. मी मैतावरून आलो कळतो तुला. पशा कसलं तरी ना घाणेरडा वास येतोय रे मला. कसला. असं काहीतरी चिकू पिकल्यासारखा वास येतोय काहीतरी. अरे हा आई शपथ मी पण वेडाच आहे. चिकू पिकल्यात. कसे सांगतो. हा काय झालं मी आता आंघोळ केली ना. हा. हा जो कंडिशनर लावलाय ना कंडिशनर तो फ्रूट कंडिशनर आहे. कसलाय. फ्रूट कंडिशनर. बर मी तिकडे गेलो होतो ना हा. स्मशानात. कुठे. स्मशानात हा तिकडून बोललो बाबा आता आंघोळ करावं लागेल. हो. मग सिग्नलला एक मला आजोबा दिसले. हा. ते सिग्नलला शॅम्पू आणि कंडिशनर विकत होते. शॅम्पू आणि कंडिशनर सिग्नलला विकत होते आजोबा. नाही ना. काय एकेकावर वेळ आली आहे ना पशा. हा मी तेच बोलतोय काय करू वेळ आली बाबा. तर
बापाला आजोबांची कंडिशनर बघवली नाही. काय काय आजोबांची कंडिशन बघवली नाही. मग मी आजोबांना म्हटलं मला द्या एक कंडिशनर. तर आजोबा मला बोलले फ्रूट कंडिशनर आहे. अच्छा. आता बाकीची फळं महाग आहेत ना. आजोबांकडे पिकलेले चिकू होते. मग त्यांनी कंडिशनर मध्ये तेच जास्त टाकले. हो का तर पिकलेल्या चिकूंचा वास येतोय. अच्छा हा बाकी काय नाही. अच्छा. ओके हा. चल मी झोपतो. गुड नाईट. बच्चा काय चपटी सापडली. चपटी झाली असेल. काय झालं. तू माझ्यासाठी गजरा आणलायस. हा मी गजरा. याच्या गावात कोणाचा आला गजरा बॅगेत. चल मी झोपतो. गुड नाईट. कोण गेलं रे पशा. ते आहेच का अजून. जाऊ दे ना. गेलेल्यांचा कशाला आपण विचार करायचा. गेले तर गेले. आपल्याला काय करायचं. नाही तुला खूप त्रास झालाय म्हणजे तुला इतकं वाईट वाटतंय तुला बोलता येत नाही तर कोणीतरी जवळचं केलं असेल ना. म्हणजे ऐकायचंच आहे. हा सुरेश सुरेशचे आजोबा गेले. सुरेशचे आजोबा गेले. वहिनींवर काय आभाळ कोसळलं असेल ना तर मी फोन करतो. नाही वहिनीनं फोन नाही करत. आधीच सांगतो. वेडे तू ना मग तिकडे ते बिचारा असत आणि तू फोन करणार त्यांना कसं वाटतं ते. मुळात तू सुरेशलाच ओळखत नाही तर सुरेशच्या आजोबांना कशी ओळखशील. तू बरा आहेस ना पशा. सुरेश भाऊजींना कसं नाही ओळखणार मी. अरे ते नाही का आपल्याकडे येतात दरवेळी दर रविवारी येतात नाही. अगं तू बोलतेस ना तो सुरेश वेगळा. मी बोलतोय तो सुरेश वेगळा. कसं म्हणजे तू बोलतेस ना सुरेश तो माझ्या ऑफिस मधला आणि मी बोलतोय ना सुरेश तो अंदमान मधला. अंदमानला राहतो तो. ओके म्हणजे तू आता अंदमानवरून आलास का मैताला जाऊन. नाही तू अंदमानवरून कसं येशील पण लगेच. नाही ना. नाही पॉसिबलच नाही ते. सकाळी गेलास आणि संध्याकाळी कसं येशील. ना यार तू खूप प्रश्न विचारते यार. मग तुझा माझ्यावर विश्वास नाही. नाही बाप लांब राह यार तू. कशा अंदमानला खूप माणसं मरायला लागली आहेत ना रे. का ग. 2 दिवसापूर्वी नाही का अंशूचे आजोबा वारले. ते पण अंदमानचेच सांगितलेले. सांगितलेले म्हणजे अंदमानचेच होते ना ते. हो मग झालं सगळं. ओके गुड नाईट. गेल्या आठवड्यात पण कोणीतरी गेलं होतं ना रे अंदमान मधलं. परत अंदमान मधलं. हा कोणीतरी गेलं होतं. तू म्हणलं कोण ग. तू नाही का मला म्हणालास की फायनलची मॅच वर्ल्ड कपची मॅच होती. मग तू म्हणालास मी लवकर घरी येईन मला मॅच बघायची तुझ्यासोबत. नाही का तू म्हणालास मला अचानक 2 जण वारले आणि मग तुला यायला उशीर झाला. अरे काय करणार. उशीर होणार. मॅचचा निकालच लागत नव्हता. काय करणार. फायनल झालं ना सगळं. मॅचचा विषय कुठून. अरे फायनल फुल अँड फायनल झालं त्यांचं. जे 2 जण वारले ना. कशी भाषा रे तुझी. माणूस गेला आणि तू फायनल आणि मॅच बीच काय अगं बोलतोस. तसं नाही ग बाबा. काय झालं 2 जण वारले तर बाबा आता निकाल तर लावला पाहिजे त्यांचा. काहीतरी झालं पाहिजे ना. निकाल लावायचा म्हणून मग दोघांमध्ये एक्स्ट्रा 6 लाकडं टाकली. 6 लाकडं ते लागतात तिकडे. म्हटलं बाबा आता तरी निकाल लागेल. आता पण निकाल नाही. मग काय केलं तुम्ही. मग दुसरा काहीतरी ऑप्शन असेल ना तुमच्याकडे. पाऊस पडला असता तर डकवर्थ लुईसचं काहीतरी केलं असतं ना. ते पण नाही. डकवर्थ लुईस कोण आहेत रे. डकवर्थ पाटील लुईस पवार. जे 2 वारले ना अंदमानचे ज्यांचं आम्ही गेलो त्यांचं नाव होतं डकवर्थ पाटील आणि लुईस पवार. अशी नावं असतात का. जर डोअरबेल वाजते उघडते. कोणची रिंग वाजते. अच्छा हो काय. सॉरी. हा वहिनी बोला. कोण आहे. विचारे वहिनी. विचारे अंशूची बाई. हॅलो हा वहिनी बोला. नाही हॅलो. हा नाही कळलं आम्हाला. झालं ते फार वाईट झालं बरं का. काय आता येणारा माणूस जाणारच ना. काय करायचं. खरे हो तुमचं पण. बरोबर. काय झालं पण. नाही हे आज आले. काय झालं आज आले उशिरा आले आणि डायरेक्ट बाथरूम मध्ये शिरले हो. मग त्यांनी सांगितलं मला की प्रसादचे आजोबा वारले. वाईट झालं जरा. नाही 1 मिनिट वहिनी तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आम्हाला मुळात आजोबाच नाहीयेत. सुरेश भाऊजी आहेत ना त्यांचे आजोबा वारलेत. अच्छा हो का. मग यांनी सांगितलं प्रसादचे वारले. नाही गैरसमज झाला काहीतरी. बरं मी काय म्हणते अंशू भाऊजी बरे आहेत ना. का त्यांना काय झालं. आजे सासरे वारले ना तुमचे. त्यांचे आजोबा वारले ना. कोणाचे आजोबा वारले.
तुमचे आजे ए टवळे आजोबा जिवंत आहेत आमचे भावडसारखं काहीतरी बोलू नको. नाही, हे आले. जिभेला हाड आहे की नाही नाही, तुझ्या? हे आले. कशाला माझ्या आजोबांना मारतेस? अहो, पण ऐका. ठेव फोन. अंघोळ माफ कर ना. फ्री कॉन्टेंट पाहण्यासाठी डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ॲप.